हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण एक हेल्दी, पौष्टिक पण टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत। ओट्सचे पॅनकेक। त्याला तुम्ही ओट्सचा डोसा किंवा ओट्सचा उत्तप्पा पण बोलू शकता। पॅनकेक मुळात दोन पद्धतीचे असतात, गोड आणि तिखट। आज आपण तिखट पॅनकेक बनवणार आहोत। हा हेल्दी तर आहेच, पण त्याचबरोबर हा एक हेल्दी डाएट फूड पण आहे। चला तर मग पटकन याची रेसिपी बघूया। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रोल ओट्स घेतलेले आहेत। तुम्ही साधे ओट्स घेतले तरी चालेल। तर हा बाउल आहे, तेवढे मी पाऊण बाउल मी ओट्स घेतले होते आणि एक बाउल मी त्याच्यात आता पाणी मिक्स करते। पहिले हे पाण्यात आता 15 ते 20 मिनिटं भिजवायचे आहेत। तो म्हणजे व्यवस्थित सॉफ्ट होतील, मऊ होतील। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपले ओट्स पण चांगले फुगलेले आहेत आणि सॉफ्ट पण झाले, तुम्ही बघू शकता। तर आता आपण बेसन घेऊया। जो मगाचा बाउल मी घेतला होता मापाला, तो बाउल मी अर्धा बाउल मी आता बेसन घेतलेला आहे। त्यात मी पाणी मिक्स करते आणि याची स्मूथ पेस्ट बनवून घेते। हे जर डायरेक्ट ओट्समध्ये टाकलं तर बेसनाच्या गुठळ्या होऊ शकतात आणि मग त्या नीट मिक्स होणार नाहीत, म्हणून मी याची वेगळी पेस्ट बनवून घेते। बेसनाची मी आता पेस्ट इथे करून रेडी आहे। त्याचबरोबर मी ओट्स पण मिक्सरमधनं थोडेसे फिरवून घेतलेले आहेत। एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला करायची नाहीये, थोडे दाणे राहतील असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। ह्यात आता आपण बेसनाचं मिश्रण आपण मिक्स करूया। तुम्हाला बेसन वापरायचं नसेल तर तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता। बारीक रवा वापरणार असाल तर जेव्हा आपण ओट्स भिजत घातले तेव्हाच दुसऱ्या भांड्यात तुम्ही रवा पण भिजत घाला, कारण रवा पण व्यवस्थित मुरायला पाहिजे पाण्यात। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर इथे ओट्स भिजेपर्यंत मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत। टोमॅटो घेतलेला आहे 2 मध्यम आकाराचे, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, हे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, किती तिखट हवं त्याप्रमाणे। 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, सिमला मिरची ते मी पिवळी घेतलेली आहे, कारण टोमॅटो आणि कोथिंबीर असल्यामुळे मी पिवळ्या रंगाची हिरवी सिमला मिरची वापरलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही गाजर वगैरे पण वापरू शकता। आता आपण ह्या सर्व भाज्या आपल्या मिश्रणात मिक्स करून घेऊया। त्या सर्व भाज्या मी मिक्स करून घेते। याच्यात रंग बघूनच किती अट्रॅक्टिव्ह वाटते ही डिश। लहान मुलांना तर असे पदार्थ तुम्ही खायला घातले तर ते पौष्टिक पण आहेत आणि जसं चवीला महत्त्व असतं तसं ते डिश कशी दिसते ह्यालाही खूप महत्त्व असतं। तसे रंगीबिरंगी कलर बघितले तर लहान मुलांना काही, मोठ्या माणसांना पण ते अट्रॅक्टिव्ह वाटतात। आपल्या भाज्या मिक्स झालेल्या, आपल्याला जास्त मिश्रण पातळ करायचं नाहीये आणि ज्या भाज्या वापरायच्या त्या आपण बारीक एकदम कापून घ्यायच्यात। जर मोठे तुकडे राहिलेत तर आपलं पॅनकेक किंवा डोसा जे काही म्हणू ते आपल्याला परतताना तुटू शकतं। ह्यात मी आता 1 चमचाभर हळद घालते। चवीनुसार मीठ घालूया।
मी ते पाऊण चमचा मीठ वापरलंय. पाव चमचा ओवा आणि 1 चमचा जिरेपूड. आपण आता मसाले पण मिक्स करूया. आता तुम्ही वाटल्यास लिंबू पण पिळू शकता, ऑप्शनल आहे. आता आपलं बॅटर रेडी आहे. आपण पॅनकेक बनवायला सुरुवात करूया. तिथे मी पॅन तापत ठेवलेला आहे. मी छोटा पॅन घेतलेला आहे. तुम्ही आवडत असेल तर डोसा तवा वगैरे पण वापरू शकता. त्यात मी थोडंसं सुरुवातीला तेल घातलंय. आता हे जे आपलं बॅटर रेडी आहे त्यातलं मी पॅनवर आता घालते. आपल्याला जास्त जाड करायचं नाहीये आणि अगदी पातळ पण ठेवायचा नाही, नाही तर तो तुम्हाला परतवताना तुटू शकतो. गॅस आता स्लो होता. मी थोडासा आता मीडियम फ्लेमवर ठेवते आणि ह्यावर झाकण ठेवते. 2-4 मिनिटांनी आपण डोसा चेक करूया. एक 2-3 मिनिटं झालेली आहे. मी गॅस कमी करून घेतलाय. आपण आता आपलं पॅनकेक चेक करूया. मस्त खमंग वास सुटलाय. चारी साईडने आपण अलगद त्याला सोडवून घेऊया. इझिली नॉनस्टिक असेल तर इझिली तो सुटेल. आता आपण याला अलगद परतवून घेऊया. आणि आता मी परत त्याच्यावर झाकण ठेवते आणि ह्या साईडनेही 2-3 मिनिटं शिजवून घेते. तर 2-3 मिनिटं झालेली आहेत. मी पॅनवरचं झाकण काढून घेते. मस्त सॉफ्ट आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपला पॅनकेक रेडी आहे. एकदा चेक करूया दुसऱ्या साईडने पण. वाव, आता एखाद मिनिटभर मी ओपन म्हणजे झाकण न ठेवता ओपन पॅनवरतीच मी आपलं पॅनकेक शेकून घेते. आपला पॅनकेक रेडी आहे. मी आता प्लेटमध्ये तो काढून घेते. याच पद्धतीने आपण आणखीन एक बनवून घेऊया. कधीही कोणता डोसा, उपमा, कोणताही पदार्थ बनवताना जे मिश्रण असतं ना ते प्रत्येक वेळेला ढवळूनच घ्यावं, कारण ते नाहीतर त्याचा जो मसाला वगैरे असतो किंवा पीठ जे असतं ते खालती सेट होतं आणि वरती पाणी वेगळं तयार होतं. पॅनला मी थोडंसं तेल लावते. एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे मी याच्यात. आता आपण यात बॅटर घालूया. बॅटर कधी सेंटरला घालायचं आणि मग ते हळूहळू स्प्रेड करायचं. ह्यावर मी झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटांनी आपण परतवून घेऊया. तर मी पॅनवरचं झाकण काढून चेक करते. मस्त खरपूस रंग आलाय साईडनी. त्याच्यावरच आपल्याला अंदाज येतो की आपली बॅक साईड झालेली आहे. आता परतवते. चारी साईडने थोडं तेल सोडते आता. आणि परत हा पॅन झाकून ठेवते आणि 2-3 मिनिटांनी आपला पॅनकेक मी प्लेटमध्ये काढून घेते. फ्रेंड्स, आपले हे
ओट्सचे पॅनकेक आता खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.